देश जगाच्या पाठीवरचा बलाढ्य केळी उत्पादक, जगाच्या उत्पादनाच्या 30%, व्हाय नॉट एक्सपोर्ट, हा विषय भाऊंनी हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर अभ्यास आम्ही केला. आजही माझ्याजवळ जे निर्यातीचे दाखले या ठिकाणी, का भारत देश, का महाराष्ट्र केळी निर्यातीमध्ये फेल झाला, याचे सगळे रिपोर्ट्स माझ्याजवळ. आपल्याकडे निर्यातक्षम गुणवत्ताची केळी नाही, जगाच्या बाजारपेठेत चालणारी व्हरायटी नाही, आम्हाला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस माहित नाही, आमच्याकडे कोल्ड स्टोरेज नाही, कूल चेन नाही, पॅकिंगच माहित नाही. आणि म्हणून असंख्य वर्ष जगातला सगळ्यात मोठा केळी उत्पादक देश एक केळ्याची निर्यात करू शकला. हे काम आपण हातामध्ये घेतलं. 94 साली विल्यम झेलिक आणि ग्रँड नाइन या 3 जातीची आयात या देशामध्ये केली. ग्रँड नाइन ही जात देशाच्या वातावरणामध्ये सरस ठरल्यामुळे, उत्कृष्ट उत्पादन आणि गुणवत्ता बागेची मिळाल्यामुळे ग्रँड नाइन या जातीलाच आपण देशामध्ये प्रमोट केलं, तरच आपण निर्यातक्षम देश होऊ शकतो. हे 95 साली मांडलं. कारण जगाच्या बाजारपेठेमध्ये 80 ते 90% ग्रँड नाइन या जातीची लागवड आहे, 10 ते 20% विल्यम्स आणि व्हॅलेरी या जातीची लागवड आहे. मग जर बाजाराला उत्तम गुणवत्तेची, लांब असलेली, सरळ असलेली, 20-21 इंच त्याची लेंथ असलेली अशी जर केळी जगातला बाजार मागत असेल, तर आम्ही केळी उत्पादकाचं काम आहे ग्राहकाला पाहिजे असलेल्या गुणवत्तेची केळी देणं, हे आपल्यासाठी गरजेचं आहे. काही शेतकरी बंधू इलाकीची केळी मागायला लागले. मला सकाळी आमदार साहेब विचारत होते, त्या छोट्या केळीचं काय भवितव्य आहे. मी त्यांना म्हटलं, भाऊ ती थोडी हाय व्हॅल्यू केळी, महाग विकल्या जाते, परंतु तिचं कन्झम्पशन खूप कमी असतं आणि म्हणून आज बाजारामध्ये जवळपास 95-97% ग्रँड नाइन ही केळी विकल्या जाते. 2 ते 3% इलाकी आहे, रेड बनाना आहे, पुवन आहे, नेंद्रन आहे, ह्या जाती त्याच्यामध्ये विकल्या जातात. परंतु शेतकऱ्याची मागणी म्हणून इलाकी बनवून आपण द्यायला लागलो. नेंद्रन ही चिप्सची व्हरायटी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आता चिप्सला मागणी आहे. चिप्स आता अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट व्हायला लागले आहेत आणि म्हणून उत्कृष्ट चिप्स बनवायचे असतील, पिवळ्या रंगाचा जो केरळ आणि तामिळनाडू मधनं चिप्स येतात ते सगळे या नेंद्रन व्हरायटीचे असतात. 18-20 किलोचं वजन या घडाचं मिळतं. साधारणपणे 20 रुपयापासून ते 40 रुपयापर्यंत शेतकऱ्याला इलाकीचा आणि नेंद्रनचा दर मिळतो. परंतु या व्हरायटी उंच आहेत, ह्या व्हरायटी माइल्ड क्लायमेटच्या आहेत. पुवन मोठ्या प्रमाणामध्ये तामिळनाडूमध्ये चालते, त्या ठिकाणी आपण पाठवतो. रेड बनाना ही फिजारियम विल्ट नावाच्या रोगाला रेजिस्टंट आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मी 22 ऑगस्टला 21 ऑगस्टला मी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या रिसर्च ॲडवायझरी कमिटीचा मेंबर असल्यामुळे 21 ऑगस्टला मी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रामध्ये मीटिंगला हजर होतो आणि 22 तारखेला मी ठेणी या गावामध्ये गेलो, जो जिल्हा आहे तिथला. 2012 सालामध्ये ठेणीमधनं 2,500 कंटेनर केळीची निर्यात झाली. परंतु पनामा नावाच्या रोगाने संपूर्ण ठेणी संपलं आणि आज त्या ठिकाणी पूर्णपणाने ती जागा लाल केळी या केळीने घेतली. मिनिमम दर आज ठेणीतल्या शेतकऱ्याला 35 रुपये किलो पासून तर 60 रुपये किलो पर्यंत त्यांनी रेड बनाना विकला. परंतु ही सुद्धा जवळपास 12 ते 15 फूट उंच वाढणारी केळी आहे, माइल्ड क्लायमेट मध्ये येणारी आहे. उष्णतेमध्ये ही केळी येऊ शकत नाही. उष्णतेमध्ये हा लालबुंद जो रंग आपण बघता आहात हा येत नाही, याच्यावर हिरव्या रेषा येतात, म्हणून आपल्याकडे फारसा स्कोप नाही. बंथल नावाची केळी आहे, एकदा जरूर जळगावला येऊन घेऊन या आणि भाजी करून बघा. ही फक्त भाजीची केळी आहे. पिकलेली केळी स्पॉन्जी होऊन जाते, तुम्ही खाऊ शकत नाही, तिला चवच नाही. पण बंथलचे पकोडे आपण बनवा, आपल्याला पनीर पकोडा सारखा पकोडा चव लागेल. ओरिसा या राज्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये वांग्याच्या भाजीशिवाय लग्न होत नाही, तसं ओरिसामध्ये बंथल केळीच्या भाजीशिवाय लग्न होत नाही. आणि म्हणून
मोठ्या प्रमाणामध्ये बंधन ओरिसा राज्यामध्ये लागलं. हे सगळं करत असताना कंदाने आपण ही केळी मल्टिप्लाय केली असती तर कदाचित अजूनही 30 वर्ष आपल्यापर्यंत तंत्रज्ञान पोचलं नसतं, टिश्यू कल्चर पोचलं नसतं, ग्रँड व्हरायटी पोचली नसती. आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम आम्ही जैन इरिगेशनने टिश्यू कल्चरमध्ये येण्याचं ठरवलं की केळी जर व्हरायटी ग्रँड प्रत्येक शेतकऱ्याकडे जायची असेल आणि देश केळी निर्यातदार व्हायचा असेल तर या केळी खालची लागवड वाढली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आपल्याला खूप आनंद होईल, आज देशामध्ये एकूण केळीच्या उत्पादनामध्ये 65% वाटा एकटा ग्रँड केळीचा आहे. इतकं मोठं काम या देशामध्ये घडलं हे लक्षात घ्या. ते करताना त्याची मदर नर्सरी वर दाखवली अशी मदर नर्सरी असली पाहिजे. ही मदर नर्सरी आहे, प्रोटेक्टेड कंडिशन मध्ये आपण केळी लावतो. जैन हिलला पॉली हाऊस मध्ये, नेट हाऊस मध्ये, त्यातनं ते कंद घ्यावे लागतात, त्याचं व्हायरस इंडेक्सिंग होतं. प्रत्येक केळीच्या कंदाचं आणि रोपाचं व्हायरस इंडेक्सिंग झालेलं असतं. 100% व्हायरस मुक्त अशा प्रकारचं रोप आपण बनवतो. त्याचं या पद्धतीने मल्टिप्लिकेशन लॅबोरेटरीमध्ये होतं. ही ग्रोथ रूम आहे. अशा प्रकारच्या ग्रोथ रूम मध्ये साधारणपणे लॅबोरेटरीचं जे वय आहे रोपाचा, जो कालावधी आहे बनवण्याचा, तो 9 ते 10 महिन्याचा. त्यानंतर हे प्रिपरेटरी आहे. ह्या बॉटल्स या ठिकाणी येतात. ह्या महिला या ठिकाणी बसून बॉटलमधनं रोपं काढतात. ती रोपं छोट्या कोठरेमध्ये लावतात. छोट्या कोठरेमध्ये अशा पद्धतीने ग्रीन हाऊस मध्ये टेबलवर ही रोपं 1 महिना याचं प्रायमरी हार्डनिंग हे या ग्रीन हाऊसेस मध्ये केल्या जातं. 24 एकर ग्रीन हाऊसेस रोपांच्या प्रायमरी हार्डनिंग साठी आहे. त्यानंतर हे रोबोटिक मशीन आहे. हे मशीन पोटरे भरतं, त्याच्यात मीडिया भरतं, त्याला होल करतं आणि रोबोटिक मशीनने छोट्या पोटरेमधून मोठ्या पोटरेमध्ये केळी लावण्याचं काम हे मशीन करतं, रोपं लावण्याचं काम करतं. ही लावलेली रोपं या पॉली हाऊस मध्ये येतात. या पॉली हाऊस कडे जर बारकाईने आपण बघितलं तर वरतून पॉली हाऊस आहे, त्याच्या खाली शेडनेट आहे. ही शेडनेट टर्शरी हार्डनिंग कसं करता येईल याचा कॉन्सेप्ट आपण जगात पहिल्याने मांडला. कारण जळगाव सारख्या 45, 46 आणि 47 डिग्रीमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रोप लागवड केल्यानंतर मरता कामा नये अशा प्रकारचं हार्डनिंग करण्याचं टेक्निक डेव्हलप केलं. 45 एकर शेड हाऊस होते, सगळे तोडले. 120 एकर पॉली हाऊसेस उभे केले. या पॉली हाऊस मुळे पाऊस रोपावर येत नाही, धूळ रोपावर येत नाही, कीड रोपावर येत नाही, इन्सेक्ट रोपावर येत नाही. त्याच वेळेस आपण सांगू शकतो की आपण रोगमुक्त रोप ठेवतो. कुठेही मातीचा वापर नाही. या पोटरेमध्ये हे बघा, हा जो पोटरेतनं हे रोप काढलं, एकीकडे बायोडिग्रेडेबल कप असलेलं रोप आहे तर दुसरीकडे पोटरेमधलं रोप आहे. हा जो मीडिया आहे याची साधारणपणे 700 ते 800 कंटेनर हा मीडिया आपण युरोपियन देशातून इम्पोर्ट करतो. 100% सॉइललेस मीडियामध्ये रोप तयार करतो. रोपाचा रूटबॉल असा करून देतो. हे रोप जर का आपण 45-46 डिग्रीच्या तापमानात लावलं तरी सुद्धा 0 डे सेटिंगचा कन्सेप्ट केळी बागायतदाराला आपण दिला. ज्यावेळेस आम्ही पिशवीमध्ये रोप द्यायचो, रोप लावल्याच्या नंतर झाडाला रोपाला पान काढायला 10 ते 15 दिवस लागायचे, कधी कधी 20 दिवस लागायचे. कारण ते सेट होत नव्हतं, मुळाची कक्षा डिस्टर्ब व्हायची. तो मुळाच्या कक्षेचा जो रूटबॉल आहे, मुळाचा गोळा आहे, तो फुटू नये म्हणून पोटरेवरती आलो, म्हणून सॉइललेस मीडियावर आलो. आज शेतकरी बंधू अलगद ते रोप बाहेर काढतो, त्या रोपाचा रूटबॉल एवढा खड्डा बेडवरती करतो, रोप तिथं ठेवतो, हाताने त्या मातीला व्यवस्थित दाबतो. सेम दिवसाला रोप सेट होतं. त्याला 0 डे सेटिंग तंत्रज्ञान असं नाव आपण दिलं. या पद्धतीने आज आपण कंदाच्या लागवडी करतोय. मला माहित आहे आपल्यापैकी बहुतांशी शेतकरी बंधू मुक्ताईनगरला येतात, बऱ्हाणपूरला येतात, रावेरमध्ये येतात आणि टिश्यू कल्चर केळी लावलेल्या शेतकऱ्याकडनं कंद विकत घेऊन येतात. 5 रुपये 6 रुपये कंदाची किंमत आपण मोजतो. पण या कंदांकडे आपण बघा, एक कंद 2 किलोचा आहे, 1.5 किलोचा आहे, 1 किलोचा आहे, 750 ग्रॅमचा आहे आणि अर्धा किलोचा आरू सुद्धा आहे.
या कंदाचं वय वेगळं आहे, या कंदाचं वजन वेगळं आहे, या प्रत्येक कंदाचे आनुवंशिक गुणधर्म वेगळे आहेत. हा कंद झाडाचा घड कापल्यानंतर काढलेला आहे. त्या झाडाला कशा गुणवत्तेचा घड लागलेला होता कापणी झाल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याला माहित नाही. कोणीही त्याला टॅगिंग करून ठेवत नाही, बरोबर. आणि म्हणून अशा प्रकारची जर कंद आपण लावली तर आमची बाग सुद्धा तशीच अनिवन होणार आहे, लहान मोठी होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कंदातनं रायझोबियल पसरतोय, कंदातनं सीएमई पसरतोय, कंदातनं बंची टॉप पसरतोय, कंदातनं नेमॅटोड पसरत आहे. आणि म्हणून आपल्याला व्हायरस इंडेक्स रोग लावणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ही लागवड बघा, गादी वाफ्यावर अशा पद्धतीने लागवड करता येते. नंतर मल्चिंगचा कन्सेप्ट आपण आणला. मल्चिंगमुळे साधारणपणे 1 महिना बागेचा कालावधी कमी झाला. मल्चिंग हिवाळ्यामध्ये मुळाच्या कक्षेमध्ये उबदारपणा निर्माण करतं, तर मल्चिंग उन्हाळ्यामध्ये त्या बेडच्या पृष्ठभागावरनं पाण्याचं इव्हॅपोरेशन थांबवतं. जर मल्चिंग नसेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये उष्ण वारे बागेमध्ये शिरत असतील तर जमिनीच्या पृष्ठभागावरनं जे पाणी निघून गेलं, इव्हॅपोरेट झालं, त्या बोरमध्ये किंवा त्या विहिरीमध्ये जर क्षार असतील तर मुळाच्या कक्षेमध्ये क्षारांचं लेअर गोळा होतं. आणि म्हणून मल्चिंग जर का असेल तर ती सल्फेटी मीठ बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी होते आणि बाग पुन्हा क्षाराच्या इंजुरीपासून वाचते, हे लक्षात घ्या. मल्चिंग कायम मुळांना एनकरेज करतं, कारण मुळांना सूर्यप्रकाश नको आहे, मुळांना डार्कनेस पाहिजे. आणि म्हणून वरतून तिला सिल्वर रंग आहे तर खालून त्या मल्चिंगला काळा रंग आहे. आज जवळपास 5000 पेक्षा जास्त हेक्टर केळीचं क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये मल्चिंग वरती आहे. मल्चिंगवर आपण केळी लावली, तणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. अदरवाईज आपल्या जळगाव जामोद तेल्हारा संग्रामपूरमध्ये तणाच्या जमिनी आहेत. ज्या ज्या ठिकाणी सातपुडा आहे त्या ठिकाणी तणाचं बी उडून येत असतं. जे शेणखत पहाडातलं आपण वापरतो त्याच्यामध्ये प्रचंड वीड्सचे सीड असतात. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर एक 12-13 हजार रुपयाचं एकरी आपण मल्चिंग टाकलं तर हे सगळे प्रश्न आपले सॉल्व्ह होतात, हे आपण लक्षात